नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जे कोणी पात्र संजय गांधी निराधार योजनेचे लाभ घेत आहेत अशा सर्व या ठिकाणी लाभार्थ्यांना 2,500 म्हणजे 2,500 रुपये जमा झालेले आहेत. नक्कीच तुम्हाला देखील संजय गांधी निराधार योजनेचे 2,500 रुपये या ठिकाणी जमा झालेत का नाही, या व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया कळवणं गरजेचं आहे. एकूणच या ठिकाणी लाडक्या बहिणींना देखील संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून जसं की 2,500 रुपये मिळतोय, अगदी त्याच पद्धतीने ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, या जवळजवळ 100% म्हणजे 99% लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाचा दरमहा हप्ता या ठिकाणी जमा झालेला आहे. आणि एकीकडे लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होत असताना, दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचे लाभ घेत आहेत, जे वृद्ध आहेत, ज्यांचा या ठिकाणी आधार नाही, अशांना संजय गांधी निराधार योजनेचे या ठिकाणी हप्ते पडायला देखील सुरुवात झालेला आहे. संजय गांधी निराधार योजनेला दरमहा 2,500 रुपये म्हणजे 2,500 म्हणजे 2,500 रुपये या ठिकाणी मिळतो आहे. आणि लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपयाचा हप्ता या ठिकाणी मिळतो आहे. ज्या त्या खात्यातून या ठिकाणी निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी हे अपडेट या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे, भावना या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आपल्या 2,500 रुपयाच्या प्रतीक्षेत असताना जवळजवळ सर्वच 99% पात्र या ठिकाणी जे संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र उमेदवार होते, त्यांना या ठिकाणी खुशखबर आहे. त्यांना 2,500 रुपयाचा हप्ता पडलेला आहे आणि लाडक्या बहिणींना देखील 1,500 रुपयाचा हप्ता पडलेला आहे. तुम्हाला देखील संजय गांधीचे पैसे आले असतील तर नक्कीच या ठिकाणी कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.